या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे। सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपला 44 जागा तर आम आदमी पार्टीला 24 जागा मिळाल्या आहेत। मात्र काँग्रेसला दिल्लीत एकही जागेवर विजय मिळवता आलेला नाहीये। आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची आकडेवारी पाहता दिल्लीत आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। कारण दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता असून भाजपकडे सध्या 44 जागा आहेत। त्यामुळे आता तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता येणार आहे। देशात सत्ता असतानाही देशाची राजधानी आपल्या ताब्यात नाही याची सल भाजपच्या मनात होती। यासाठी यंदाची निवडणूक काहीही करून जिंकायची यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली होती। सध्याच्या या निकालानंतर दिल्लीत भाजपचा विजय आणि आपचा पराभव झाला आहे। आम आदमी पार्टीच्या पराभवाचं सर्वात महत्त्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे काँग्रेस सोबत युती न करणं। तसेच एमआयएम आणि काँग्रेसमुळे मतांचं विभाजन झाल्यामुळे मुस्लिम बहुल भागात देखील भाजपचा विजय सोपा झाला आहे। तर दुसरीकडे आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोचला होता। त्याचे पडसाद निकालात दिसून आले। आपची सत्ता असताना देखील मागील काळात दिल्लीतील पायाभूत सुविधांवर म्हणावी तशी कामे झाले नाहीत। त्यामुळे विकास कामे न झाल्याने दिल्लीत लोकांनी भाजपला निवडल्याचे बोलले जात आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।